मिरजेत राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन। दिनांक 16 फेब्रुवारीपासून सुरुवात। सर्वांनी लाभ घ्यावा। शहर जिल्हा अध्यक्षा संगीताताई हरगे यांचे आव्हान। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 11 वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या आरोग्य शिबिर अंतर्गत महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने प्रत्येक प्रभागामध्ये 2 ते 3 आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहेत। दिनांक 16 फेब्रुवारी 2024 पासून सदर आरोग्य शिबिरास सुरुवात केली जाणार असून जास्तीत जास्त गोरगरीब आणि वंचित घटकाला याचा लाभ होईल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। या आरोग्य शिबिरामध्ये रक्त लघवी तपासणी, प्राथमिक तपासणी, लहान मोठे आजार, मोफत डोळे तपासणी करून अल्प दरात चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन, हृदय तपासणी, महिलांचे आजार तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून ज्या शस्त्रक्रिया योजनेमध्ये बसतील त्या मोफत करण्यात येणार आहेत। ज्या शस्त्रक्रियेला खर्च येईल त्या शस्त्रक्रिया कमीत कमी खर्चामध्ये करून देण्याच्या पक्षाच्या वतीने प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती यावेळी महिला सांगली शहर जिल्हाध्यक्षा संगीताताई हरगे यांनी दिली आहे। माजी नगरसेवक आयुबभाई बारगीर, विजयदादा माळी, अभिजित हारगे, महिला मिरज शहर अध्यक्षा शारदा माळी, अजीम मुल्ला, इर्शाद पखाली, अजरभाई, महेश बसरगे उपस्थित होते। मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार। आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त गेले 11 वर्ष आम्ही सतत अविरतपणे आरोग्य शिबिर घेत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही सांगली शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागामध्ये 2 ते 3 आरोग्य शिबिर घेण्याचा मानस आहे आणि या 16 फेब्रुवारीपासून हे आरोग्य शिबिर आम्ही चालू करत आहे। तर या शिबिर घेण्यामागचा हेतू की प्रत्येक प्रभागात छोट्या स्वरूपात शिबिर घेतल्या कारणाने प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य शिबिर पोचण्याचे काम होईल। आरोग्याच्या योजना किंवा आरोग्य तपासणी होईल। या तपासणीमध्ये रक्तलघवी तपासण्या असतील, मोतीबिंदू तपासण्या असतील, त्याचबरोबर जनरल चेकअप आहे, त्याचबरोबर मोतीबिंदूचे जेवढे ऑपरेशन असतील ते मोफत करण्यात येईल। हृदयाचे ऑपरेशन असतील त्या योजनेत बसवून करण्यात येईल। जर योजनेत एखादं कोणतं ऑपरेशन बसत नसेल आणि त्याचा खर्च मोठा असेल तर कमी खर्चात कसा करता येईल याचा आमचा प्रयत्न असणार आहे। तर त्याचबरोबर या आरोग्य शिबिरासाठी आमचे आरोग्यदूत मानले जाणारे आयुब बारगीर, अभिजित हारगे, त्याचबरोबर विजय माळी, महिला शहराध्यक्षा शारदाताई माळी आणि आमच्या सर्व महिला पदाधिकारी, सांगली जिल्हा महिला आघाडी आणि आमची सांगली जिल्हा फादर बॉडीची आघाडी हे सर्वजण आमच्या या शिबिरात सहकार्य असणार आहेत। आणि मला नागरिकांना सांगायचं तर सांगली मिरज कुपवाड क्षेत्रातील सर्व नागरिकांना मी आवाहन करते की या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त अशा योजनांची माहिती मिळवून घ्यावी। आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रांताचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने जे आरोग्य शिबिर राबविलं जाते त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहर जिल्हा आघाडीच्या वतीने व आमच्या फादरवाडीच्या वतीने आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये 2 आरोग्य शिबिर ह्या हिशोबाने नागरिकांपर्यंत रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न करतोय। प्रामुख्याने डोळ्याची तपासणी असेल, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत असतील, तसेच डोळ्याचे जे काही आजार असतील त्या योजनाद्वारे करण्याचा आम्ही प्रयत्न करू। तसेच जनरल तपासणीच्या द्वारे ज्या आजार असतील त्यामध्ये हार्टचे ऑपरेशन असतील, किडनीचे प्रॉब्लेम्स असतील, पोटाचे विकार असतील, जे योजनेत बसते ते तर आम्ही 100% करूच। जे बसत नाही आहे, ज्यामध्ये खर्च जास्त असतील ते ऑपरेशन आम्ही आमच्या साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा साहेबांचे काही ट्रस्ट असतील त्या ट्रस्टच्या माध्यमातून मोफत करण्याचा प्रयत्न करू। ह्यासाठी महिला आघाडीचा पुढाकार असेल, त्याचबरोबर नेहमीच माझ्यासोबत काम करणारे अभिजित हारगे असतील, विजय माळे असतील, तसेच इर्शाद पखाली, अजहर सय्यद, अजीम मुल्ला, अजहर जमादार असंख्य कार्यकर्ते
जे फक्त हेच काम करतात. नरगिस सय्यद आमच्या हे जे काम करतात, ही सर्व टीम शहर जिल्ह्याच्या वतीनं व आमच्या महिला आघाडीच्या वतीने येत्या 16 फेब्रुवारीपासून ही त्याची सुरुवात होती आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये 2 आरोग्य शिबिर होतील. यामध्ये प्रामुख्याने आमचे रमाकांत टेके सरांचे टेके हॉस्पिटल, वाळवेकर हॉस्पिटल, तसेच आदित्य हॉस्पिटल, सनर्जी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने, यांच्या मदतीने आणि आमच्या टीमच्या वतीने करण्यात येईल. मी शर्वरी. सबस्क्राईब करा 30 जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.